राहता शहरात वीरभद्र देवाची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। आपण जर बघितलं गळवंतीचा रथ आहे, हा रथ या ठिकाणी अतिशय छान सजलेला आहे। मात्र याला जो ओढणारे जे बैल असतात, खरं राजगुरू कुटुंब असेल, बनकर कुटुंब असेल, या दोन कुटुंबांना हा अनेक वर्षापासून मान आहे आणि ते हे मान असल्यामुळं ते त्यांचं जे काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते पार करत असतात। वीरभद्र राजाची सेवा त्यांच्या हातून या ठिकाणी होत असते। आपण जर बघितलं की जशी आपण बैलपोळ्याला ही बैल सजवत असतो, तशी जी बैल या ठिकाणी सजून आलेत आणि आता हा वीरभद्र राजाचा रथ या ठिकाणी ते ओढणार आहेत। वीरभद्र यात्रेनिमित्त आज जो रथाचा गळवंतीचा जो महोत्सव असतो, या रथाला जे वंश पारंपरिक या पद्धतीने 4 बैलांची जोडी लावलेली असते। त्या 4पैकी 2 बैल जे ते राजगुरू आमच्या घराण्याची एक परंपरा चाललेली आहे। ते रथाच्या वेळेस ते बैल आणले जातात आणि त्यांचा पूर्णपणे रथ व्यवस्थित वीरभद्र मंदिरापासून नवनाथ मंदिरापर्यंत पोहोचवणे व दुसऱ्या दिवशी नवनाथ मंदिराकडून वीरभद्र मंदिराकडे आणणे, हा जो कार्यक्रम असतो, तर या रथाला जे आमचे बैलांचा हा जो मान आहे, हा आमच्या घराण्याला मिळालेला आहे आणि आम्ही हे आमचं सर्वांचं नशीबच समजतो की या एवढ्या मोठ्या वीरभद्र राजाच्या यात्रेचा जो मान आहे तो आम्हाला मिळालेला आहे आणि आमचा पूर्ण राजगुरू परिवार हा जो मान आहे हा पूर्ववत व्यवस्थितपणे जसा चालत आला त्यापेक्षाही चांगल्या रीतीने कसा चालवतील याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि वीरभद्र महाराजाची आमच्या सर्वच कुटुंबावर जशी ग्रामस्थांवर कृपा आहे तशी आमच्यावरही भरपूर कृपा आहे।